नमस्कार, लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रघुनाथ बनसोडे। माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलास देशमुख यांनी रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी लातूर तालुक्यासह चाकूर, उदगीर, देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केली। सर्वप्रथम अमित देशमुख यांनी लातूर तालुक्यातील कासारखेडा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी नजीर शेख यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी लातूर तहसीलदार सौदागर तांदळे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि सर्व तलाठी मंडळ अधिकारी, काँग्रेस पक्षाचे विविध या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते। त्यानंतर चाकूर तालुक्यातील नळेगाव या गावास भेट देऊन नळेगाव येथील शेतकरी शेतातील सोयाबीन आणि ऊस पिकाची पाहणी केली। पाहणीनंतर शेतकऱ्यांना संवाद साधून धीर देण्याचं काम माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले। शासनाने जे काही जाहीर केले अतिशय तुटपुंजी असून जास्तीची मदत मिळाली पाहिजे अशी अपेक्षा आमदार अमित देशमुख यांच्याकडे तेथील शेतकऱ्यांनी केली। यापुढे आमदार अमित देशमुख यांनी उदगीर तालुक्यातील तोंडार येथील अतिवृष्टीने शेतकऱ्याचे जे काही नुकसान झाले, विशंबर बारोळे असतील, शिवलिंगप्पा बारोळे यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशा सूचना केल्या। तसेच तोंडार व परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा केली। यावेळी नायब तहसीलदार ज्ञानोबा मोरे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर देवणी तालुक्यातील पंढरपूर या ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची सोयाबीनची पाहणी केली। त्यानंतर त्या तेथील शेतकऱ्यास महादेवराव पाटील यांच्या शेतातील जे काही सोयाबीनचे नुकसान झाले त्यांची संवाद करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि जे काही नुकसान झाले संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना करून त्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे अशा पद्धतीची सूचना केल्या। यावेळी देवणी तहसीलदार सोमनाथ वाडकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे डॉक्टर असोसिएशनचे मला वाटतं डॉक्टर अरविंद भातांब्रे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदर जर बघितलं तर की हा जो दौरा अमित देशमुख यांचा जो होता पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे। खरं तर प्रशासनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या ठिकाणी आले होते 17 सप्टेंबर रोजी। त्यांनी काही गावाला जरी भेट दिली असली तर प्रत्यक्ष त्यांनी जे काही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजेत होता, परंतु ते काही दिसून आले नाही। भविष्यामध्ये हे राजकीय जे काही अस्थिरता निर्माण झालेली आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, जे काही असे अक्षरशः उपेक्षित आहेत आणि पूर्ण नाराज वर्ग या ठिकाणी दिसून येते। राज्य सरकारने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते आणि अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या काय या ठिकाणी जे काय मदत करायला पाहिजे त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्याला पंचनामे करून शेतकऱ्याचे काही नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशी तात्काळ मदत मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे। स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांच्या शब्दामध्ये देखील शेतकऱ्यांनी देखील एक बाजू मांडली आणि स्वतः आमदार अमित देशमुख यांनी देखील जे राज्य शासनाला हे जे अतिवृष्टीग्रस्त जे काही शेतकऱ्याची पाहणी केल्याचं त्यांनी देखील राज्य शासनाला ओला दुष्काळ झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करत असताना त्यांनी देखील काही सांगण्याचा प्रयत्न केला ते आपल्या समोर दाखवतो। धन्यवाद।